वेलकम टू आरुष आयुर्वेद. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने. आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फिटकरी म्हणजेच तुरटी, त्यालाच इंग्लिशमध्ये ॲलम असे म्हणतात, त्या तुरटीचे 10 चमत्कारी फायदे. मित्रांनो, आज आपण प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पण अनेकांना त्याचे खरे फायदे माहीत नसलेल्या फिटकरी अर्थात तुरटीबद्दल जाणून घेणार आहोत. फिटकरीला संस्कृतमध्ये स्फटिक असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये तिचा उपयोग शेकडो वर्षापासून विविध आजारामध्ये केला जात आहे. आयुर्वेदात सांगितले आहे, स्फटिको कषायः शीतलो रक्तस्तंभनकारकः. याचा अर्थ स्फटिक म्हणजेच फिटकरी चवीला तुरट असून शरीराला शीतलता देणारी आणि रक्तस्राव थांबवणारी आहे. चला तर मग जाणून घेऊया फिटकरीचे आश्चर्यकारक फायदे. पहिला फायदा आहे, जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवते. दाढी करताना किंवा छोटासा कट लागल्यास फिटकरीचा तुकडा पाण्यात भिजवून त्या जागी लावल्यास रक्तस्राव लवकर थांबतो, कारण फिटकरी कषाय रसाची असल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत करते. दुसरा उपयोग, तोंडातील दुर्गंधी कमी करते. अनेक लोकांना सकाळी उठल्यावर किंवा दिवसभर तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असते. अशा वेळी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर फिटकरी टाकून गुळण्या केल्यास तोंडातील जीवाणू कमी होण्यास मदत होते. यामुळे दुर्गंधी कमी होऊन तोंड स्वच्छ राहते. तिसरा फायदा असा आहे, घसा दुखत असल्यास उपयुक्त. सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असल्यास फिटकरीच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे घशातील सूज कमी होण्यास मदत मिळते. चौथा फायदा, जास्त घाम व शरीराची दुर्गंधी कमी करते. फिटकरीचा वापर नैसर्गिक डिओड्रंट म्हणून केला जातो. आंघोळीनंतर बगल किंवा पायावर हलकेच फिटकरी फिरवल्यास घामामुळे होणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. पाचवा फायदा आहे, पायांच्या भेगा किंवा पायांचा संसर्ग. पायांना भेगा पडत असतील किंवा पायांना दुर्गंधी येत असेल तर कोमट पाण्यात थोडी फिटकरी टाकून त्यात पाय 10 ते 15 मिनिट बुडवून ठेवा. यामुळे पाय स्वच्छ राहतात आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. सहावा फायदा असा आहे, मुरुमामध्ये सहाय्यक म्हणजे पिंपल्समध्ये. फिटकरीमध्ये जीवाणुनाशक गुणधर्म असतात. काही लोकांना फिटकरीचा हलका लेप चेहऱ्यावर लावतात. मात्र संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ल्यानेच वापर करावा. सातवा फायदा आहे, केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत. जुन्या काळात काही ठिकाणी फिटकरीचे पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. यामुळे टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते, परंतु याचा अतिरेक केल्यास केस कोरडे पडू शकतात. आठवा फायदा म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण. पूर्वीच्या काळात विहिरीचे किंवा साठवलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी फिटकरी वापरली जात असे. फिटकरीमुळे पाण्यातील सूक्ष्म कण खाली बसण्यास मदत होते. नववा फायदा म्हणजे मूळव्याधीत बाह्य वापर. काही पारंपरिक उपचारामध्ये फिटकरीचे कोमट पाण्याचे सीड्स बाथ दिले जाते. यामुळे सूज आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. 10वा फायदा असा आहे, त्वचेचा घट्टपणा टिकवण्यास मदत. फिटकरीचा वापर काही लोक नैसर्गिक टोनर म्हणून करतात. यामुळे त्वचा तात्पुरती टाईट वाटू शकते. महत्त्वाची काळजी काय घ्यायची? फिटकरी उपयुक्त असली तरी तिचा अतिरेक टाळा. फिटकरीचे पाणी वारंवार पिऊ नये. संवेदनशील त्वचेवर जास्त प्रमाणात वापर करू नये. डोळ्यात जाऊ देऊ नये. कोणत्याही गंभीर आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या. मित्रांनो, आपल्या घरातील साधी दिसणारी फिटकरी किंवा तुरटी ही अनेक पारंपरिक उपयोगाने समृद्ध आहे. जखम, दुर्गंधी, घसा दुखणे, पायांच्या भेगा, कोंडा अशा अनेक समस्यांमध्ये तिचा वापर फायदेशीर ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरुष आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.